लग्न करून नवीन नवरी जेव्हा आपल्या सासरी येते. सुनबाई, हे आहे तुझं भरलेलं सासर. सासर? हे देवा, हे माझं सासर आहे. मला तर वाटतंय मी कुठल्या तरी जत्रेतच आलीये. कांचनची सासू तिला घरातल्या सगळ्या लोकांना भेटवत होती. यांना नमस्कार कर सुनबाई, हे तुझे सासरे आहेत. तो तुझा मोठा दीर आणि मोठी जाऊ. यांना भेट. या दोघी तुझ्या नणदा आहेत आणि ते तिघे तुझे दीर. काही वेळाने ती आपल्या खोलीत आराम करायला जाते. तिथे तिच्या जावेची मुलं बेडवर उड्या मारत होते. काही वेळाने तिची नणंद तिच्या खोलीत येते. अरे मुलांनो, तुम्ही इथे काय करताय? चला आता काकीला आराम करू देत. अच्छा वहिनी, आईने सांगितलंय की पहाटे 5 वाजता उठून आंघोळ करून पूजा कर. तुझा उद्या किचनचा पहिला दिवस आहे ना, म्हणून. हो ठीक आहे ताई. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून कांचन तयार होते. मग पहिल्याच दिवशी ती सगळ्यांसाठी बरेच पक्वान बनवते. अरे वा कांचन, तू तर बरेच पदार्थ बनवलेस आणि सुगंधही खूप छान येतोय. पण पराठे नाही केलेस का तू? बनवलेत ना ताई, मी 30 आलू पराठे बनवलेत. माहितीये जरा जास्तच बनवले, पण तुम्ही बघाच, माझ्या हातचे कोफ्ते आणि बुंदी रायता बरोबर हे असे संपून जातील. काय म्हणालीस तू? 30 पराठे? अगं हे तर निम्म्याच्या निम्म्या लोकांना पण पुरणार नाहीत. इथे तर नाश्त्यालाच रोज 100 पराठे बनतात. 100 पराठे? मग काय, बघतीयस ना किती लोक आहेत घरात ते. त्यात सगळ्यांचं खाणंही चांगलं आहे. अरे देवा, मी तर पहिला दिवस म्हणून खाणं बनवलं होतं, पण हे तर सगळ्या वरातीच खाणं बनवतायत माझ्याकडून. कसला विचार करतीयस? उशीर होतोय, सगळे खायला येतीलच. मग तुझे हे 30 पराठे कधी संपतील कळणारच नाही आणि पीठ मळायलाही तुला वेळ मिळणार नाही. पहिल्या दिवशी तर सगळं तुला एकटीलाच करायचंय. गरमी असल्यामुळे काही वेळातच ती घामेघूम होते. उफ, या सगळ्यांसाठी मला 100 पराठे बनवायचे, त्यात एवढं गरम होतंय. माय गॉड, सासरी पहिल्याच दिवशी असं वाटतंय की माझं आयुष्यच संपलंय आता. आई, आज खरंच तुझी खूप आठवण येतेय. ती एकटीच बडबडत होती. तेव्हाच तिची छोटी नणंद पुष्पा तिथे येते. काय झालं वहिनी? 1 तास झाला तू इथेच आहेस, पण अजून तुझे 100 पराठे नाही झाले. बाहेर सगळे पराठे संपले. संपले? ही माणसं आहेत की जनावरं, नुसते खातच राहिलेत. हे मला सून म्हणून घेऊन आलेत की कामवाली? एवढ्या लवकर तर रोबोट पण पराठे बनवून देणार नाही. हे देवा, मी कुठे येऊन फसलीये. असेच 3 तास कंटिन्यू ती किचन मध्येच असते. तिचा सगळा मेकअप घामाने निघून जातो. बस, आता अजून पराठे नको. हे ऐकताच कांचनच्या जीवात जीव येतो. थँक गॉड, माझा पहिल्या दिवसाचा स्वयंपाक झाला. आता यापुढे 100 पराठे मला एकटीला नाही करायला लागणार. संध्याकाळी सगळ्या बायका सुनमुख बघायला घरी येतात. अरे, सुनबाईचे नाके डोळे तर छानच आहेत, दिसायलाही सुंदर आहे, पण तिचा चेहरा एवढा पडलाय का? आता नाश्त्याला 100 पराठे बनवले तर चेहरा पडणारच ना. नाही, काही नाही, ती लग्नाची धावपळ झाली ना, त्यामुळे दमली. तुम्हाला तर माहितीच आहे, आजकालच्या मुली किती नाजूक असतात. वाह सासूबाई, चित भी मेरी, पट भी मेरी. वा वा. त्या दिवशी सुन्मुख कार्यक्रम खूप वेळ चालतो, त्यामुळे कांचन खूप दमते. उफ, कसलं पोट आहे यांचं, बापरे. उद्या सकाळी नाश्त्याला मी पोहे, इडली आणि वडा बनवेन. हेच ठीक राहील. हे लवकर पण होईल आणि मला 100 पराठे लाटायला लागणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी कांचन सगळ्यांसाठी इडली सांबार आणि पोहे करते. हे काय, नाश्त्याला इडली सांबार पोहे कोण खातं बाबा? नाही, आम्हाला तर पराठेच पाहिजेत. जोपर्यंत 10-15 पराठे खाऊन ढेकर येत नाही ना, तोपर्यंत पोटच भरत नाही आमचं. हे इडली सांबार तर आमच्या दाताखाली संपून जाईल. बरोबर. सुनबाई, जा सगळ्यांसाठी पराठे करून आण लवकर. हो आई. कांचन चिडून किचन मध्ये जाते. इतकं छान मी यांच्यासाठी नाश्ता तयार केला, आता हे सगळं वाया जाणार. जर यांना पराठेच खायचे होते तर आधीच सांगायचं. इथे गरमीत माझा जीव जातोय. कांचन पराठ्याचं पीठ मळायला घेते. 2 तासात 100 पराठे बनवते आणि सगळ्यांना वाढते. पण त्यामुळे ती खूप दमते. दिवसभर ती अशीच कामात असायची. रात्रीची वेळ होते. कांचन सगळ्यांसाठी आमटी भात करून वाढते.
अरे हे काय सुनबाई, तू फक्त आमटी भातच केलास? याच्याबरोबर थोडे पराठे पण करायचे ना. एवढ्या सगळ्या लोकांचं आमटी भाताने काय होणार आहे? हे राम, परत पराठे? हो, इथे सगळ्यांना पराठे खायचे असतात. असं वाटतं ना की या पराठ्यात काहीतरी औषध मिक्स करून द्यावं यांना. मग कांचन चिडून किचनमध्ये पराठे करायला जाते. असेच 2 दिवस जातात. तिसऱ्या दिवशीही गरमीत उभी राहून ती सगळ्यांसाठी पराठे आणि आमटी भात करते. पण तेव्हाच तिचं डोकं दुखायला लागतं. ती आपल्या खोलीत जाते. कांचन, तुझ्या अंगावर हे लाल फोड कसले आलेत? आता गरमीत उभं राहून 100 पराठे करायचे म्हटल्यावर हे होणारच ना. जाऊबाई पण फक्त भाजी बनवून बाहेर पडतात. मी एकटीच किचनमध्ये एवढ्या लोकांचे पराठे बनवते. माझी आई बरोबर म्हणायची. मी तेव्हाच शिकले असते तर आता माझा स्पीड वाढला असता. तुम्हाला माहितीये, 2 तास किचनमध्ये थांबून मी 100 पराठे बनवते रोज. बरं ठीक आहे, चिडू नकोस. तू आता आराम कर. काही दिवसांनी पावसाळा येतो. वहिनी, किती छान वातावरण आहे ना. काहीतरी छान बनव ना. मी आता तुमच्यासाठी गरमागरम भजी घेऊन येते. हा? ओ, भजी नको वहिनी, त्याने गॅस होतो पोटात. त्यापेक्षा गरमागरम पालक पराठे करा आणि कोथिंबीर पुदिन्याची चटणी पण. देवा, या वातावरणातही यांना पराठेच खायचेत. यांच्या मनात आलं तर वर जातानाही पराठे घेऊन जातील बरोबर. कांचन किचनमध्ये जाऊन पराठे बनवते, पण तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध होते. डॉक्टरांना फोन करून घरी बोलावण्यात येतं. सतत गरमीत काम करत राहिल्यामुळे शरीरातलं पाणी कमी झालंय. पण यापुढे लक्षात ठेवा की गरमीमध्ये या गॅस जवळ जाणार नाहीत. आणि हो, तुम्ही सगळ्यांनी ज्या टेस्ट केल्या होत्या त्याचे रिपोर्टही आलेत. तुम्हा सगळ्यांचा फॅटी लिव्हर झालंय. त्यामुळे यापुढे तुम्ही कमी पराठे खाल्ले तर बरं होईल तुमच्यासाठी. नाहीतर मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना ऍडमिट करावं लागेल. डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यावर त्यांना त्यांची चूक समजते. ते सगळे लिमिटमध्येच जेवण करतात. पराठे खाणंही खूप कमी करतात. त्यामुळे कांचनलाही आता आराम मिळतो. सपना, भूमी आणि प्रीतीचं लग्न शहरात राहत असलेल्या 3 भावांबरोबर सुरेश, अनुराग आणि रोनक बरोबर होते. लग्नानंतर जेव्हा तिघी जणी सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांची सासू औक्षण करण्यासाठी हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. ती म्हणते, या माझ्या 3ही सुनांनो, आता तुम्ही या कलशाला ओलांडून आतमध्ये या. हो सासूबाई. एवढं मोठं सासर बघून तिघी सुना अगदी तोऱ्यात म्हणतात, अगं बया, हे तर एकदम पिक्चर मधल्यासारखंच घर दिसतंय, शाहरुख खान सारखं. होय ना सपना, असं घर जर आपल्या गावात असलं असतं तर काय काय बोलली असती लोक आपल्याला. माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसनसं झालंय की एवढ्या मोठ्या घरात आपलं लग्न झालंय म्हणून. त्यांचं बोलणं ऐकून त्यांची नणंद श्रुती त्यांना म्हणते, ओ गॉड, यांना येऊन अजून 1 मिनिटही नाही झाला आणि लगेच यांनी यांचा गावठी सूर सुरू केलाय. जरा नीट बोला वंसबाई आमच्याशी. आमच्या 3घी बहिणींबद्दल तुम्ही काय बी बोलायची गरज नाही बघा. आम्ही 3घी बहिणी आमच्या गावात जुगाडूपणासाठी एकदम फेमस आहे, फेमस. अगं हो हो, आल्या आल्या तुम्ही नणंद भावजायांनी लगेच भडीमार सुरू केलात. चला आता तुम्ही 3ही पोरांनी आपापल्या बायकांना घेऊन खोलीत जा. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच 3घी जणींची झोप उघडते आणि त्या किचनमध्ये येऊन साफसफाई करायला लागतात. तेव्हाच त्यांची नणंद श्रुती किचनमध्ये येते आणि ती पाहते की या 3घी जणी राखेने भांडी घासत होत्या. अगं मंद बुद्धीवाल्या वहिनींनो, तुम्ही हे सगळं काय करत बसलाय तिथे? तुम्हाला काही झोप येत नाही का? अर्ध्या रात्री उठून हे भांडी घासत बसलायत. ते काय आहे ना वंस, आमच्या गावात ना 5 वाजताच उठतात समदेजण आणि आमच्या गावात तर राखेनेच भांडी घासतात. हा, यांनी 2 फायदे होतात. एकतर भांडी चांगली चमकतात आणि त्याचबरोबर साबणाचे पैसे भी वाचतात की. अगं पण हे तुमचं गाव नाहीये, हे मुंबई शहर आहे. इथं तुमचं हे असलं जुगाडूपणा दाखवायची गरज नाहीये आणि तुम्ही हे सगळं जे काही करताय ना ते प्लीज आता थांबवा. श्रुती या 3ही जुगाडू सुनबाईंना चांगलीच सुनवून जाते. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस या 3घी जणी किचनमध्ये स्वयंपाक करत असतानाच नेमका सिलेंडर संपतो. अरे देवा, हा गॅस तर संपला की. अगं सुनबाई, पोळ्या झाल्या असतील तर जरा लवकर घेऊन ये. आता ग काय करायचं? आपल्याला लवकर काहीतरी जुगाड करायला पाहिजे. तेव्हाच त्यांचं लक्ष देवघरात असलेल्या लाकडांवर जातं. झालंच तर मग या 3घी जणी 4 विटा घेऊन येतात आणि त्याची चूल बनवून गरमागरम पोळ्या त्याच्यावर तयार करून सगळ्यांना खाऊ घालतात. आज हा एवढा धूर आणि वास कसला येतोय धुराचा?
हो ना रे दादा. सगळ्यांची नजर किचन मधून येणाऱ्या धुराकडे जाते, त्यामुळे सगळे पळत पळत किचन मध्ये जातात. अगं माझ्या भोळ्या सुनबाईंनो, किचन मध्ये जर सिलेंडर आहे तर ही चूल पेटवायची काय गरज होती तुम्हाला? सासूबाई, तुमचा सिलेंडर तर कवाच बाय बाय म्हणून गेला, त्यामुळे आम्हीच जुगाड करून ही चूल पेटवली. अगं ते सगळं ठीक आहे जुगाडूबाई, पण ही लाकडं तू आणलीस कुठून? सासूबाई, ती तर आम्ही देवघरात ठेवलेली लाकडं वापरली आहेत. आपल्या सुनबाईंचा जुगाडूपणा बघून जानकी त्यांना म्हणते, अगं बुद्धू पोरींनो, मी ती चंदनाची लाकडं आणून ठेवली होती होम हवन करण्यासाठी, आणि तुम्ही पोळ्या करायला ती चंदनाची लाकडं वापरलीत. अगं बाई, जे व्हायचं ते झालं सासूबाई, आम्हाला माफ करा बरं तुम्ही आता. एवढं बोलून तिघी जणी माफी मागून ते प्रकरण शांत करतात. असेच काही दिवस निघून जातात. असंच एक दिवस सगळेजण नाश्ता करायला बसले होते तेव्हा ज्यूसचा ग्लास रोनकच्या फोनवरती सांडतो आणि त्याचा फोन खराब होतो. ओ नो, आजच मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं आणि नेमका आजच हा फोन खराब झालाय. आता हा रिपेअर करायला पण 2-3 दिवस लागणार. तुमचा फोन माझ्याकडे द्या, मी आत्ता बिना पैशाचा तुम्हाला तुमचा फोन ठीक ठाक करून देते बघा. अगं माझी जुगाडू वहिनी, या फोनला तुझ्या जुगाडूपणाची नाही तर दुकानदाराची गरज आहे. तुम्ही काहीतरी जुगाडूपणा करून हा फोन डेड बॉडी सारखा करू नका. मग सपना त्या फोनला पुसून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवते आणि बरोबर 1 तासानंतर ती फोन रोनकला आणून देते. मग अगदी तोऱ्यात येऊन आपल्या नंडेला ती म्हणते, काय झालं ओ वंसबाई, डोकं गरगरलं का माझा जुगाडूपणा बघून? अरे वा सपना, तू तर अगदी 1 तासात माझा फोन एकदम ठीक ठाक करून दिलास की. बघितली ना माझी कमाल, फोन बी लवकर सुरू झाला आणि पैसे बी वाचले. खूपच छान काम केलं की ग जुगाडू सुनबाई. खरंच आज पैशांची बचत करून तू अगदी सर्व गुणसंपन्न असलेल्या सुनबाईचं काम निभावलंयस. हो ना, खरंच तू एकदम कमालच करून टाकलीस सपना. रोनक आणि सासूबाईंकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळं सपना खूप आनंदित होते. एक दिवस जेव्हा प्रीती व्हॅक्यूम क्लीनरनी घर साफ करत होती तेव्हा ते व्हॅक्यूम क्लीनर अचानक बंद पडतं. अरे देवा, हा लाईटीवर चालणारा झाडू तर बंद पडला की आता काय करू बरं मी? लवकर काहीतरी जुगाड कर बाई प्रीती, म्हणजे आपलं काम बी होईल आणि पैसे बी वाचतील. प्रीती हा विचार करतच होती तेवढ्यात तिचं लक्ष सोसायटीच्या बाहेर असलेल्या नारळाच्या झाडाकडे जातं. अरे वा, काय जुगाडू उपाय सुचलाय माझ्या डोक्यात. सपना सोसायटीच्या गार्डनमध्ये जाते आणि त्या नारळाच्या झाडाची पानं तोडू लागते. तेव्हाच तिथे गार्ड येऊन तिला ओरडतो आणि म्हणतो, अरे ओ मॅडम, कशाला चढलाय तुम्ही वरती? ए गुराखी, तुझ्या कामाला जा. जास्त बडबड केली ना तर दिन एक उलट्या हाताची बघ. आणि हे गार्डन काय तुझ्या बापाचं आहे काय रे? त्या गार्डला प्रीती ओरडते आणि झाडाची पानं तोडून आपल्या घरी घेऊन येते. मग त्या पानांपासून ती झाडू तयार करते आणि घर झाडून घेते. तेव्हा जानकीबाई रागाने लालबुंद होऊन तिथे येऊन तिला म्हणतात, काय ग सुनबाई प्रीती, मी हे काय ऐकतेय? तू आपल्या सोसायटीच्या गार्ड बरोबर वाद घातलास म्हणे, आणि हे तुझ्या हातात काय आहे? सासूबाई, हा झाडू आहे जो मी नारळाच्या पानापासून बनवलाय. अरे वा प्रीती, तू तर कमालच केलीस की, मानलं तुला. अगं गप्पा बसा तुम्ही तिघी जणी, एवढी कंजूसी करून काय फायदा आहे ग? तुमचा हा असला जुगाडूपणा आहे ना, एक दिवस सोसायटीवाल्यांसमोर आमचं नाक कापून ठेवेल. आणि मग त्या तिन्ही जुगाडू सुनबाईंना या दोघींकडून चांगलीच बोलणी खावी लागतात. असंच काही काळ निघून जातो. एक दिवस सपना आपल्या नंडेसाठी नाश्ता तयार करून गाणं गुणगुणत तिच्या खोलीत जात होती. अहो ननंदबाई, हे घ्या, नाश्ता पाणी करून घ्या. हापिसात उपाशीपोटी जाऊ नका. टेबलवर ठेवा वहिनी, मी आत्ता माझे केस सेट करतेय. आपले केस सेट केल्यानंतर नाश्ता करून पूजा ऑफिसला निघून जाते. त्या संध्याकाळी खूप जोरात पाऊस पडतो. अगं प्रीती, तू माझा कुर्ता पायजामा आहे ना, इस्त्री करून ठेव. मी उद्या ऑफिसला तोच घालून जाईन. बरं बरं, चालतंय की. मग ती आपल्या नंडेच्या खोलीत जाते आणि हेअर ड्रायरने आपल्या नवऱ्याचा शर्ट त्याने वाळवते. तेव्हाच तिला खूप जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागतो आणि ती ओरडते, अगं बया बया, मी मेले, कुणीतरी वाचवा मला, लवकर लवकर या. तेव्हा सगळेजण पळत पळत तिच्या खोलीत येतात आणि पूजा लगेच इलेक्ट्रिक स्विच बंद करते. अरे हे सगळं कसं काय झालं? प्रीती तिला सगळं काही सांगते आणि मग पूजा तिला खूप बडबड करते. तुमचा हा जुगाडूपणा तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मी म्हणतीये, आत्ता तरी निदान तुम्ही तिघी जणी या जुगाडूपणापासून जरा लांब राहा, नाहीतर हे 5-10 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही तिघी जणी स्वतःचा जीव गमावून बसाल.
ती बरोबर बोलतीये सुनबाई. एवढा कंजूसपणा बरा नव्हे. आणि ज्याचं काम त्यानेच करावं. दुसऱ्यांनी केलं ना की ते असं फसतं. मला कळलंय सासूबाई, मी आता कसला बी जुगाडूपणा नाही करणार. नणंद आणि सासूच्या बोलण्याने त्या तिघींनाही चांगली समज येते आणि मग त्या तिघीजणी आपला जुगाडूपणा सोडून सासू आणि नंदेकडून शहरातल्या सवयी शिकून घेतात आणि मग त्या तिघीजणी अगदी आनंदात राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.